तुमची लायकी आणि तुमची पद काय आहे ते पहिल्यांदा तुम्ही ओळखा। तुम्ही खासदारकीला मनसेमध्ये जाऊन उभे राहिले, शिवसेनेला फसवलं, आढळराव दादांना फसवलं, अरे तुम्ही अनेकांना फसवलं आणि आज विधानसभेमध्ये मलाही फसवलं, पक्षालाही फसवलं, तरी सुद्धा तुम्हाला जिल्हा प्रमुख पदावर ठेवलं होतं। परंतु त्यांची हकालपट्टी तात्काळ या ठिकाणी पक्षाने केलेली आहे आणि त्यामुळे असे अनेक गद्दार बरोबर घेऊन त्या ठिकाणी समोरची यंत्रणा काम करत आहे। त्यांना माझं आव्हान आहे की 9 तारखेनंतर तुम्ही सगळे आम्हाला भेटा। खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या भावना विवश करून आज मतदान मागत आहात, एवढी केविलवाणी परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे आणि त्यामुळं या खेड तालुक्यामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झाली की 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निवडून येतील अशी परिस्थिती आहे। पंचायत समितीमध्ये सुद्धा 13 ते 14 पंचायत समिती सदस्य निवडून येतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की पक्षाला सदृढ करण्यासाठी आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आमदार म्हणून मला सुद्धा पंचायत समिती बरोबर असणं गरजेचं आहे। जिल्हा परिषदेचे ताकदीचे उमेदवार सदस्य म्हणून माझ्या बरोबर असणं गरजेचं आहे, तरच आपल्या या भागाचा ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो। आणि त्यामुळं मला परमेश्वरावर आणि जनतेवर खात्री आहे की तुमची या ठिकाणी नक्कीच परमेश्वर तुम्हाला बुद्धी देईल आणि या तालुक्यामध्ये मशाल पेटून दगदगती मशाल नक्कीच या ठिकाणी भगवा झेंडा आपल्या खेड पंचायत समितीवर फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे। जास्ती जरी बोललो असलो तरी या गटात बोलणं तेवढं क्रमप्राप्त होतं। मला 5-10 मिनिटं बोलायला भाऊ सांगतात, परंतु ही सगळी पार्श्वभूमी सांगणं भाऊ गरजेचं आहे। 1 वर्षामध्ये मी जरी विरोधी पक्षात आमदार म्हणून असलो, तुम्ही वरच्या सभागृहामध्ये भाऊ आहात आणि अधिवेशनाच्या माध्यमातून असेल, सातत्यानं पाठपुराव्याच्या माध्यमातून असेल, विरोधी मंत्री सुद्धा मुख्यमंत्र्यासह या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याच्या कामासाठी या चाकण शिक्रापूर रस्त्याच्या कामाच्या संदर्भात मी स्वतः त्या ठिकाणी पायऱ्यावर बसून आंदोलन केलं। सचिन भाऊ होते, पलीकडे शेळके साहेब होते, इकडे कटके साहेब होते, चाकणमध्ये सुद्धा कृती समितीनं आपण सर्वांनी आंदोलन केलं आणि खऱ्या अर्थानं 3300 कोटी रुपयाचा निधी या तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याला मंजूर झाला। त्याचं टेंडर झालं। त्याचं या तालुक्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उभे करायला उमेदवार मिळत नव्हते, तुम्हाला प्रचाराला माणसं नव्हती। आमच्यातील जे गद्दार तुम्ही फोडला की ज्यांनी विधानसभेमध्ये त्यांचीच सुपारी घेतली आणि त्यांची सुपारी घेऊन या ठिकाणी आम्हाला गद्दारी केली, पण तरी सुद्धा पक्षानं त्या ठिकाणी सचिन भाऊंनी सांगितलं थांबा आपण त्यांना संधी देऊ, पण भाऊ ते संधी देण्यासारखे नव्हते, गद्दारच होते। आता सुद्धा ते माझ्या बहीण पलीकडच्या मतदारसंघामध्ये उभी आहे। जे बुट्टे सुट्टे भाजपमधून राष्ट्रवादीत आले त्या बुट्टे सुट्ट्यांच्या प्रचाराला त्या ठिकाणी ओरडतात आणि सांगतात की आमदार बंधू आहेत। अरे माझ्याबद्दल किती काही बोललं तर या तालुक्यातील जनतेने मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो तरी 1.5 लाख मतदान दिलं, 52,000च्या मतांनी मला या तालुक्यानं विजय केलं। या तालुक्याची जनता आणि या तालुक्याचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांचे आशीर्वाद, भीमाशंकर महाराजांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहेत। तुम्ही आरे कराल तर तुम्हाला कार्य करण्याची धमक मी आणि सर्व शिवसैनिकांमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही कमी लेखू नका। या तालुक्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उभे करायला उमेदवार मिळत नव्हते, तुम्हाला प्रचाराला माणसं नव्हती। आमच्यातील जे गद्दार तुम्ही फोडला की ज्यांनी विधानसभेमध्ये त्यांचीच सुपारी घेतली आणि त्यांची सुपारी घेऊन या ठिकाणी आम्हाला गद्दारी केली, पण तरी सुद्धा पक्षानं त्या ठिकाणी सचिन भाऊंनी सांगितलं थांबा आपण त्यांना संधी देऊ, पण भाऊ ते संधी देण्यासारखे नव्हते, गद्दारच होते। आता सुद्धा ते माझ्या बहीण पलीकडच्या मतदारसंघामध्ये उभी आहे। जे बुट्टे सुट्टे भाजपमधून राष्ट्रवादीत आले त्या बुट्टे सुट्ट्यांच्या प्रचाराला त्या ठिकाणी ओरडतात आणि सांगतात की आमदार बंधू आहेत। अरे माझ्याबद्दल किती काही बोललं तर या तालुक्यातील जनतेने मी सर्वसामान्य कार्यकर्ता होतो तरी 1.5 लाख मतदान दिलं, 52,000च्या मतांनी मला या तालुक्यानं विजय केलं। नियमानुसार केवळ मी दबाव टाकला म्हणून नाही किंवा चुकीचं वाकडं बोललो म्हणून नाही,
परंतु योग्य निर्णय मग ग्रामसेवक असेल, कर्मचारी असेल आणि त्याचबरोबर प्रशासक म्हणून असेल किंवा BDO असतील, तहसीलदार असतील आणि प्रांत असेल, या सर्वांनी योग्य तो निर्णय दिला. तरी सुद्धा समोरच्यांनी हायकोर्टामध्ये जाण्याचं पसंत केलं. हायकोर्टामध्ये ती आता यानंतर इलेक्शन पिटिशन होऊ शकते, परंतु मी एवढंच सांगतो की ज्या गोष्टीवर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं त्या ऑब्जेक्शन मध्ये